भारतीय जनता पार्टीच्या सेवा प्रकोष्ठाच्या वतीने एक अभिनव उपक्रम राबवला जातोय. त्याबद्दल मी सुरुवातीला भारतीय जनता पार्टीच्या सेवा प्रकोष्ठाचं खूप मनापासून अभिनंदन करतो. रोजच्या जीवनमान जगण्यामध्ये अनेक प्रकारच्या कायद्यांची माहिती आपल्याला असणं आवश्यक असतं आणि ती माहिती नसली तर आपण चुकीचे निर्णय करतो किंवा आपल्याला कोणावर ते अवलंबून राहावं लागतं. या सगळ्याच्या दृष्टीने सोप्या शब्दामध्ये कायदे समजावून सांगणं हा उपक्रम सुरू केला आहे आणि प्रामुख्याने व्हर्च्युअली होणार आहे. किंवा आपापल्या घरी बसून सुद्धा आपल्याला हे ऐकता येईल, समजून घेता येईल, माहिती घेता येईल आणि त्याच्यातून कायद्यामधली जी निरक्षरता आहे ती संपूर्ण कायद्याची साक्षरता निर्माण होईल. मी खूप खूप शुभेच्छा या उपक्रमाला देतो. नमस्कार. मागील भागात आपण रिसेल जर फ्लॅट असेल, सदनिका असेल तर काय काय काळजी घेणं ह्याच्याबद्दल आपण बघितलं आहे. आज एक महत्त्वाचा विषय आपण बघतोय तो म्हणजे मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंट कुठली तर तुमच्या फ्लॅटची मॅनेजमेंट, तुमच्या पश्चात फ्लॅटची मॅनेजमेंट तुम्ही कशी करू शकता आणि एकंदरीत त्या इमारतीची मॅनेजमेंट कशी करू शकता. तर आधी आपण इमारतीबद्दल बोलूया. तर जनरली त्यासाठी मुख्य करून दोन पर्याय आहेत उपलब्ध. एक म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि दुसरं म्हणजे डीड ऑफ डिक्लेरेशन करून अपार्टमेंट कंडोमिनियम. तर त्याचे मुळातच दोन विभिन्न कायदे ते गव्हर्न करतात. तर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जेव्हा म्हणतो तर शक्यतो जेव्हा खूप जास्त सदनिका असतात त्यावेळी ही कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी करणं खूपच इष्ट असतं. ह्याच्यामध्ये टेक्निकली स्पीकिंग जेव्हा कन्व्हेन्स होतं तेव्हा ती सोसायटी त्या मिळकतीची मालक होते आणि तुम्ही अलॉटी असता. आता अलॉटी असता म्हणजेच जेव्हा तुम्ही कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणता किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणता तेव्हा तुम्ही त्याचे मेंबर्स असतात आणि मग मेंबर्स असतात म्हणजेच तुम्हाला त्या सोसायटीचे शेअर्स तुमचे असतात. त्यासाठी मग सोसायटी तुमच्या नावे शेअर सर्टिफिकेट्स किंवा शेअर्स अलॉट करतात आणि ते शेअर्स तुम्हाला शेअर सर्टिफिकेटद्वारे दिले जातात. आता जेव्हा आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणतो तेव्हा त्या एकंदरच इमारतीचा सगळा कारभार ती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बघत असते आणि मग त्यासाठी कारभार बघणं म्हणजे सोसायटी म्हणजे काय तर शेवटी ते माणसंच चालवतात. त्यामुळे मग तुम्हाला त्याची कार्यकारी समिती लागते, सोसायटीचे मेंबर्स तीच कार्यकारी समिती निवडून देते. परत त्याची व्यवस्थित इंटरव्हलनंतर त्याची निवडणूक असते. त्या निवडणुकीला डिपार्टमेंटचे म्हणजे कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटचे अधिकारी येतात, त्यांच्या देखरेखीखाली ती इलेक्शन्स होते जेणेकरून सगळा कारभार तुम्हीच लोक चालवत असतात. आणि एक मात्र आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की जी कार्यकारी समितीत लोक असतात ती बाहेरची लोक नसतात, ती तुमच्याच सारखे तुमच्याच इमारतीमधील फ्लॅट्स होणार असतात आणि त्यासाठी त्यांना काही वेगळा मेहनताना ते घेत नसतात. तर त्यांची नेहमीचे व्यवसाय किंवा नोकरीधंदे सांभाळून त्यासाठी ते अतिरिक्त वेळ देत असतात. आता जनरली आपण बघतो की बरेचसे मेंबर्स हे कुंपणावर असतात किंवा निष्कारण विरोधक असतात. म्हणजे इमारतीच्या म्हणजे एकंदर मॅनेजमेंटमध्ये मदत तर काही करत नसतात पण उगाचच म्हणतो आपण विघ्न त्याच्यात आणत असतात. तर ते आपण सगळ्यांनीच त्या गोष्टी बघणं गरजेचं आहे की जे चाललेलं आहे ते सगळं तुमच्यासाठी चाललेलं आहे आणि ती जी कार्यकारी समितीतली लोक असतात ते विना मोबदला विना मेहनताना ती कामं करत असतात. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त आपण सहकार्याची भूमिका घेणं गरजेचे आहे. अर्थातच तुम्हाला जाणवलं की त्यांच्या अधिकाराचा ते गैरवापर करत आहात किंवा काही इतर चुकीच्या गोष्टी होत आहेत तर निश्चितच तुमच्या सगळ्यांचं म्हणणं त्यांनी ऐकून घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्याच्यावर खूपच गैरप्रकार तुम्हाला वाटले तर तुम्हाला निबंधकाकडे त्याची तक्रार देखील करता येते. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जेव्हा असते तेव्हा त्यासाठी मग निबंधक ही कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे. काही वेळा वाद तुम्हाला कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकार न्यायालयात देखील तुम्ही नेऊ शकता. मेंबर्सबद्दल काही वाद असतील, मॅनेजमेंटबद्दल काही वाद असतील. आता सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा तुम्ही फ्लॅट ट्रान्सफर करत असता त्यावेळी बरेचसे वाद होतात. काही पूर्वी सोसायट्या त्यासाठी वाटेल तशी फी आकारत होत्या, काही वेळा ती लाखांमध्ये पण फी आकारली जायची आणि तो निष्कारण भुर्दंड देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला पडायचा. पण आता ते सुस्पष्ट झालेलं आहे, विविध जजमेंट्स पण आहेत, बायलॉजमध्ये सुद्धा त्याच्यात तरतूद आलेली आहे की अशी ट्रान्सफर फी ही जास्तीत जास्त 25,000च असू शकते, त्याच्या पलीकडे सोसायटी तुमच्याकडनं चार्जेस घेऊ शकत नाहीत. मग ते कुठल्याही हेडिंगखाली
नाहीतर काही वेळा ट्रान्सफर फी 25,000, मग डेव्हलपमेंट चार्जेस म्हणून अजून 1,00,000 आणि इतर अजून काही डिपॉझिट म्हणून 2,00,000 वगैरे अशा इतर हेडिंगखाली सुद्धा सोसायटी काही वेळा चार्ज घ्यायचा प्रयत्न करते. पण ते आता सुस्पष्ट आहे की कुठलंही हेडिंग असलं तरी जास्तीत जास्त सोसायटी तुमच्याकडून फक्त 25,000च ट्रान्सफर फी पोटी घेऊ शकते, त्या पलीकडे पैसे ते घेऊ शकत नाहीत. त्यामुळे समजा सोसायटी घेत असेल तर निश्चितच तुम्ही त्याविरुद्ध दाद मागू शकता. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. परत सोसायटी कुठलंही संयुक्तिक कारण नसताना फ्लॅट ट्रान्सफरसाठी तुम्हाला NOC अडवू शकत नाही, कारण हे जे मेंबर्स आहेत सोसायटीतली ती ओपन मेंबरशिप आहे. त्यामुळे कुठलंही योग्य कारण नसताना सोसायटी तुम्हाला मेंबरशिप नाकारू पण शकत नाही किंवा ते माणसाला फ्लॅट ट्रान्सफर करण्यासाठी अडवू देखील शकत नाही. बऱ्याचदा काय होतं की काही लोकांचे हितसंबंध असतात, त्यांनाच तो फ्लॅट पाहिजे असतो इमारतीतला, त्यामुळे तो फ्लॅट ट्रान्सफर करताना काही पदाधिकारी किंवा काही मेंबर्स अडखटे आणू शकतात. तर ह्या बाबतीत तुम्हाला ती कायद्याची तरतूद माहिती असणं गरजेचं आहे की सोसायटी ते फ्लॅट ट्रान्सफर करण्यापासून तुम्हाला अडवू शकत नाही. जास्तीत जास्त ते 25,000 रुपयेच घेऊ शकतात. मात्र विकत घेणाऱ्याने पण सोसायटीचे नियम आहेत, जे बायलॉज आहेत ते त्याने मान्य करणं गरजेचं आहे आणि ज्या कारणासाठी फ्लॅट घेतला आहे त्याच कारणासाठी वापरणं गरजेचं आहे. म्हणजेच त्या फ्लॅटमध्ये तुम्ही काही बेकायदेशीर कृत्य, जुगार किंवा इतर काही गोष्टी ज्या बेकायदेशीर आहेत, अनैतिक आहेत, त्या कारणासाठी मात्र जर तुम्ही फ्लॅट वापरत असाल तर निश्चितच सोसायटी त्याला ऑब्जेक्शन घेऊ शकते आणि अशावेळी इव्हन तुमची मेंबरशिपसुद्धा ते दरखास्त म्हणजे एक्सपेल तुम्हाला करू शकतात आणि तुमचा फ्लॅटसुद्धा सोसायटी ताब्यात घेऊन त्याचे जे पैसे ते तुम्हाला देऊन कंपल्सरी तुमच्याकडून फ्लॅट तो ताब्यात घेऊ शकते. तेवढे अधिकार निश्चितच सोसायटीला आहेत. परंतु ती वेळ आपणच आणून द्यायची नाही, कारण सगळ्यांसाठीच ती सोसायटी आणि तो कारभार तुम्हीच करायचा आहे. जी काही मेंटेनन्स फी असते ती वेळेवर भरणं तुम्ही गरजेचं आहे. नियमानुसार जे काही इतर फंड्स सोसायटी वेळोवेळी तुमच्याकडनं मागत असते तेही देणं गरजेचं आहे. ती ही झाली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. त्यानंतर दुसरा प्रकार असतो तो म्हणजे अपार्टमेंट कंडोमिनियम. काही वेळा समजा काही छोट्या कमी फ्लॅट्स असतील किंवा काही रो हाऊस वगैरे असतील तर अशा वेळी एक सुटसुटीत दुसरी प्रकार आहे तो म्हणजे अपार्टमेंट कंडोमिनियम. त्यावेळी डेव्हलपर डीड ऑफ डिक्लेरेशन करतो. डीड ऑफ डिक्लेरेशनने सोसायटी कंडोमिनियम तुमच्या अस्तित्वात येते. मात्र आम्ही बघतोय की एक दुसरा महत्त्वाचा पैलू जो बऱ्याचदा एक काय म्हणू आपण मुद्दामून नाही म्हणता येणार पण राहून जातो. तर एकदा तुमची डीड ऑफ डिक्लेरेशन अपार्टमेंट कंडोमिनियम झाली की त्या पाठोपाठ प्रत्येक फ्लॅट ओनरसोबत बिल्डरने अपार्टमेंट डीड करणं ही अनिवार्य आहे. बऱ्याचदा मात्र ही गोष्ट राहून जाते आणि मग ते टायटल तुमचं डिफेक्टिव्ह होतं. त्यामुळे जेव्हा डीड ऑफ डिक्लेरेशनने अपार्टमेंट कंडोमिनियम जन्माला आलेली असते त्यावेळी प्रत्येक फ्लॅट ओनरने बघणं गरजेचं आहे की बिल्डर त्याच्या पाठोपाठ तुमच्या नावे अपार्टमेंट डीड करतोय की नाही करत. नाही केल्यास ते लगेच त्याचा पाठपुरावा करून अपार्टमेंट डीड करून घेणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज तुमचं टायटल हे डिफेक्टिव्ह असू शकतं. आता डीड ऑफ डिक्लेरेशनने जेव्हा अपार्टमेंट कंडोमिनियम होते तेव्हा ती खालची जमीन आणि इमारत ह्याच्यामध्ये तुमची मालकी तयार होते. खालच्या जमिनीत तुमचा अविभक्त मालकी तयार होते आणि फ्लॅट तर तुमचीच मालकीची असते. त्यामुळे तुम्ही ते मालक असता. व्हेअरॅज जेव्हा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधला तुमचा फ्लॅट असतो तेव्हा तुम्ही ते अलॉटी असता. हा एक तांत्रिक फरक आहे. अदरवाईज विशेष फरक नाही, तुम्ही दोघांचे मालकच असता. फक्त हा तांत्रिक फरक आहे की सोसायटी तुम्ही अलॉटी असता आणि व्हेअरॅज अपार्टमेंट कंडोमिनियममध्ये तुम्ही मालक असता. हा फरक आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे अपार्टमेंटची सुद्धा एक घटना असते, जशी भारताची राज्यघटना आहे तशी त्या कंडोमिनियमची पण घटना असते आणि त्याच्यात मग सगळं मॅनेजमेंट कशी चालवायची, कोणी चालवायची ह्याचं सगळं ती तरतुदी त्याच्यात दिलेल्या असतात आणि त्याची दाद तुम्ही निबंधकाकडे मागू शकता जर काही तुम्ही डिस्प्यूट असेल किंवा काही तुम्हाला तक्रार असेल तर. आता हे झाले मॅनेजमेंट ढोबळमानाने. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता आपण बघू ते म्हणजे नॉमिनेशन्स. जेव्हा तुमचं कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये फ्लॅट असतो तेव्हा त्यांचं तुम्ही नॉमिनेशन देणं गरजेचं आहे. नॉमिनेशन ह्याचाच अर्थ की तुमच्या पश्चात कोणाला तुम्ही नॉमिनी नेमताय म्हणजे सोसायटी ते शेअर्स नॉमिनीच्या नावे हस्तांतरित करू शकता. इथे आता आपण संभ्रम दूर करणं गरजेचं आहे की नॉमिनेशनने तुमची मालकी त्या नॉमिनीची होत नाही. मालकी ही तुमचे जे कायदेशीर वारस आहेत, तुम्ही हिंदू असाल तर हिंदू वारस कायद्यानुसार किंवा ख्रिश्चन असाल तर इंडियन सक्सेशन ॲक्टनुसार किंवा जर तुम्ही मुसलमान असाल तर शरीयत लॉनुसार ती मालकी तुमच्या वारसांना हस्तांतरित होते. नॉमिनीने मालक होत नाही. नॉमिनी हा मालक होत नाही. तर मग नॉमिनेशन का करायचं
तर ते सोसायटीचा एकंदर कारभार योग्य व्हावा, हेसल फ्री व्हावा, ह्यासाठी तुम्ही नॉमिनेशन करायचं. म्हणजे जे शेअर्स त्या नॉमिनीच्या नावे हस्तांतरित होतील, मात्र त्या फ्लॅटची मालकी ही त्या सगळ्या क्लास 1 हेअर्स ज्याला आपण म्हणतो त्या वारसांचीच राहते. नॉमिनेशनमुळे त्यांचे हक्क दुरावले जात नाहीत. ही गोष्ट आपण महत्त्वाची आहे, ती समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पण मात्र नॉमिनेशन गरजेचं आहे. अदरवाईज मग सोसायटी काय सांगेल की ती दुर्दैवाने माणूस मृत झाला, तर मग सोसायटी जर तुम्ही नॉमिनेशन केला नसेल तर मग सोसायटी सांगते की जा तुम्ही कोर्टातून तुम्ही हेअरशिप सर्टिफिकेट किंवा सक्सेशन सर्टिफिकेट आणा. म्हणजे मग नाहक तो तुमच्यावर तो भुर्दंड पडतो, तो खर्च येतो, त्यातला जो वेळ जातो तो तुमचा वेळ जातो. हे केवळ का तर तुम्ही नॉमिनेशन केलं नाही. त्यामुळे नॉमिनेशन ही गांभीर्याने गोष्ट आहे. आणि समजा ते नॉमिनी परत जे एखाद्या व्यक्तीला नेमलं आहे त्याला जर तुम्हाला बदल करायचा असेल तर नॉमिनेशन तुम्ही केव्हाही बदल करू शकता. त्यासाठी सोसायटीचे प्रिस्क्राईब फॉर्म असतात, ते तुम्ही फॉर्म भरायचे, सोसायटीला कळवायचं की तुम्ही नॉमिनेशन ही चेंज करू शकता. आता मालकी तुमच्या पश्चात कशी जाते तर ते आपल्याकडे ते पर्सनल लॉज आहे. तुम्ही हिंदू असाल तर हिंदू सक्सेशन ॲक्टच्या तरतुदी आहेत, ख्रिश्चन असाल तर इंडियन सक्सेशन ॲक्ट आहे, मुसलमान असाल तर तुमच्याकडे शरीयत लॉनुसार तुमची ती मालकी तुमच्या वारसांना हस्तांतरित होते. अजून एक प्रकार आहे तो म्हणजे विल. मृत्यूपत्र तुम्ही करू शकता. इथे ते मृत्यूपत्र फक्त हिंदू आणि ख्रिश्चन यांच्यासाठी उपलब्ध आहे. मुसलमान असाल तर त्याच्यावर शरीयत कायद्यानुसार तुम्ही संपूर्ण प्रॉपर्टी तुमच्या विलने देऊ शकत नाही, त्याच्यावर काही बंधनं आहेत. तो स्वतंत्र विषय, त्याच्यावर आपण आत्ता बोलणं वेळेअभावी शक्य नाही. तर जेव्हा तुम्ही ख्रिश्चन किंवा हिंदू असाल तर निश्चितच तुमची स्वकष्टाची प्रॉपर्टी असल्यास विलने तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्याची मालकी हस्तांतरित करू शकता आणि तुमच्या मृत्यू पश्चातच त्या तरतुदी अंमलात येतील. आणि जोपर्यंत तुम्ही आहात तो मला वाटलं तर तुम्ही ते विल बदलू पण शकता. ते काय तुमच्यावर बंधनकारक नाही की एकदा विल केलं की आता मी काही त्याला करू शकत नाही, चेंज करू शकत नाही, असं नसतं. जोपर्यंत तुम्ही सक्षम आहात मानसिकदृष्ट्या तोपर्यंत तुम्ही ते विल बदलू पण शकता. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की विल करणं हे केव्हाही चांगलं असतं. आणि बरं ते खर्चिक आहे का तर अजिबात नाही. विलला स्टॅम्प ड्युटी लागत नाही, नोंदणी फीसुद्धा अतिशय नॉमिनलच आहे. त्यामुळे विल करणं केव्हाही इष्ट आणि ते तुम्ही बदलू शकत असल्यामुळे जर परिस्थिती बदलली तर तुम्ही ते बदलू शकता. परत एकदा विल केल्यावर मग तो तुम्ही फ्लॅट विकू शकत नाही असं आहे का तर अजिबात नाही. जरी विलमध्ये तुम्ही त्या फ्लॅटबद्दल नमूद केलं असेल आणि तो उद्या फ्लॅट तुम्हाला विकायचा असेल तर तुम्ही तो विकू पण शकता. म्हणजे त्या विलने काही तुमच्यावर कुठलंच आडकाठी येत नाही, बंधनं येत नाही. मात्र भविष्यात तुमच्या वारसांमधली भांडणं टाळण्याच्या दृष्टीने, हेवेदावे टाळण्याच्या दृष्टीने विल करणं केव्हाही चांगलं. तर इतकं बोलून मी माझं संभाषण, चर्चा आपली थांबवतो आणि परत एकदा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वाहा यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आज मला तुमच्याशी बोलण्याची संधी दिली. नमस्कार.